डॉक्टर, मी गोड खात नाही, औषधही वेळेवर घेतो, तरी माझी शुगर कंट्रोलमध्ये का राहत नाही? हा प्रश्न मला क्लिनिकमध्ये खूप वेळा विचारला जातो. आणि खरं सांगायचं तर अनेक वेळा डायबिटीस वाढवण्यामागचे कारण मोठी चूक नसते, तर रोज नकळत होणाऱ्या छोट्या सवयी असतात. अशा चुका जे लोक वर्षानुवर्षे रिपीट करत असतात आणि मग अचानक इन्शुलिन सुरू होते, कॉम्प्लिकेशन सुरू होतात आणि रिपोर्ट ॲबनॉर्मल येऊ लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 चुका सांगणार आहे, ज्या शुगर सायलेंटली वाढवत असतात आणि शेवटची चूक तर बहुतेक डायबिटीस पेशंट करतच असतात. नमस्कार, मी डॉक्टर राहुल वाघोली. 3 पैकी पहिली चूक, मी गोड खात नाही म्हणजे मी सेफ आहे. हा डायबिटीस बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं मी साखर बंद केली म्हणजे डायबिटीस कंट्रोल होईल, पण डायबिटीस हा एवढा साधा सोपा नाही. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा एखादी व्यक्ती सकाळी बिस्किट्स आणि चहा घेते, दुपारी भरपूर भात खाते, दिवसाच्या मध्ये पॅकेज स्नॅक्स खाते आणि रात्री बेकरी प्रॉडक्ट्स खाते. आता ती व्यक्ती टेक्निकली गोड खात नाही, पण शुगर तरीही वाढू शकते. तर असे का होते? कारण शरीराला फरक पडत नाही की ग्लुकोज साखरेतून आलं की मैद्यातून. उदाहरणार्थ व्हाईट ब्रेड, बेकरी प्रॉडक्ट्स, मैदा, पॉलिश राईस, पॅकेज फूड्स हे अनेक वेळा ब्लड शुगर पटकन वाढवतात. आणि अजून एक सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हेल्दी नावाखाली विकले जाणारे फूड्स. शुगर फ्री, मल्टीग्रेन, डायबेटिक बिस्किट हे लेबल पाहून अनेक लोक असे पदार्थ जास्त खातात. पण एक लक्षात घ्या, प्रोसेस फूड हे प्रोसेस फूडच असतात. मग मनात प्रश्न येतो, यावर आता प्रॅक्टिकल सोल्युशन काय? आपल्या जेवणाच्या प्लेटमध्ये फायबर्स वाढवा, प्रत्येक मीलसोबत प्रोटीन ठेवा, पूर्ण फळ खा, ज्यूस घेऊ नका, रिफाईन फूड्स कमी करा आणि एक छोटी ट्रिक सांगतो. जेवणाआधी सॅलड खाल्लं तर शुगर स्पाइक कमी होण्यास मदत होते. या साध्या गोष्टी अनेक लोक इग्नोर करतात, ते तुम्ही करू नका. आता आपण चूक नंबर 2 पाहूया. डायबिटीसच्या रुग्णांचा असा समज असतो की मी औषध घेतो म्हणजे लाईफस्टाईल कशीही असो तरी चालेल, आणि ही चूक आजकाल खूप कॉमन झाली आहे. काही लोक मेडिसिन घेतल्यावर मेंटली रिलॅक्स होतात आणि मग रात्री 1 वाजेपर्यंत जागरण, एक्सरसाइज नाही, सतत स्ट्रेस, दिवसभर सिटिंग, रॅन्डम इटिंग पॅटर्न अशा पद्धतीने वागतात. आणि मग प्रश्न पडतो की शुगर कंट्रोल का होत नाही? कारण डायबिटीस फक्त पॅनक्रियासचा प्रॉब्लेम नाही, तो पूर्ण लाईफस्टाईलशी जोडलेला आहे. विशेषतः झोप खूप महत्त्वाची आहे. मी क्लिनिकमध्ये अनेक पेशंट्स पाहिले आहेत ज्यांची शुगर फक्त झोप योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतल्याने कंट्रोल झाली आहे. लेट नाईट जागरणामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढू लागतात, भूक वाढू लागते, मेटाबॉलिझम डिस्टर्ब होते आणि मग शुगर फ्लक्च्युएट होऊ लागतो. याशिवाय काही लोकांचा डाएट परफेक्ट असतो, पण त्यांना स्ट्रेस खूप असतो आणि स्ट्रेस हार्मोन्समुळे ब्लड शुगर वाढू लागते. म्हणून डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये चालणे, योग, प्राणायाम, मेटाबॉलिझम, प्रॉपर स्लीप याचे संतुलन असणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे ट्रीटमेंटचाच भाग आहे. आयुर्वेदातही दिनचर्या, झोप आणि मानसिक संतुलनाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आता ह्या व्हिडिओतील शेवटची व सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे रुग्णांना असे वाटते की एक रिपोर्ट नॉर्मल आला म्हणजे माझा डायबिटीस पूर्ण कंट्रोलमध्ये आहे, आणि ही चूक खूप डेंजरस आहे. काही लोक एक रिपोर्ट नॉर्मल आले की खुश होतात आणि मग पुन्हा केअरलेसली वागतात. पण डायबिटीस सायलंट असतो. तो हळूहळू नर्व्स, किडनीज, आईज, हार्ट यांच्यावर परिणाम करू शकतो आणि अनेक वेळा सिम्पटम्स उशिरा दिसतात. म्हणूनच मला काही त्रास नाही म्हणजे डायबिटीस हार्मलेस आहे असे नाही. आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट, फक्त फास्टिंग किंवा पीपी म्हणजे जेवणानंतरची शुगर पाहणे पुरेसे नाही, तर HbA1c पाहणे पण खूप महत्त्वाचे आहे, कारण तो मागच्या 3 महिन्याचा ॲव्हरेज शुगर लेवल दाखवतो. लक्षात ठेवा, डायबिटीस मॅनेजमेंट किंवा रिव्हर्सल म्हणजे एक दिवसाचा प्रोग्राम नाही, तर तो कन्सिस्टन्सीचा प्रोग्राम आहे. तेव्हा लक्षात ठेवा, आज सोशल मीडियावर हे प्या आणि डायबिटीज घालवा असे हजारो व्हिडिओज आहेत. लोक रॅन्डम पावडर, काढे, सप्लिमेंट सुरू करतात, पण प्रत्येक व्यक्तीची बॉडी वेगळी असते. काही नॅचरल गोष्टीसुद्धा मेडिसिनसोबत रिॲक्ट करू शकतात. म्हणून ब्लाइंडली फॉलो करणं डेंजरस असू शकतं. डायबिटीस कंट्रोल म्हणजे फक्त शुगर कमी करणं नाही, तर योग्य खाणे, योग्य झोप, स्ट्रेस कंट्रोल, मूवमेंट्स आणि कन्सिस्टन्सी हे सगळं इक्वली महत्त्वाचं आहे. आयुर्वेदात शरीराकडे होलिस्टिक पद्धतीने पाहिलं जातं. जर तुम्हाला डायबिटीससाठी पर्सनलाइज आयुर्वेदिक गायडन्स हवा असेल तर वाघोली आयुर्वेद क्लिनिकला नक्की संपर्क करा. आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये सांगा, या 3 चुकांपैकी तुम्ही कोणती चूक करत होता. धन्यवाद.